शक्तीपीठ महामार्गाला उद्धव ठाकरेंनी विरोध केलाय। शक्तीपीठ महामार्ग कशासाठी हवाय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर शक्तीपीठ महामार्गालगतच्या जमिनी कोण खरेदी करतंय हे बघा अशा सूचनाही त्यांनी दिल्या। तर सरकारचे दलालच महामार्गाच्या आजूबाजूची जागा घेणार असा गंभीर आरोप त्यांनी केला। बोलले की इथे शक्तीपीठ महामार्गाचा एक घाट घातला जातोय। कशासाठी पाहिजे आत्ताच्या आत्ता शक्तीपीठ? बरं, शक्तीपीठ म्हणजे काय? तर 86,000 कोटी पहिले त्याचा प्राथमिक खर्चच 86,000 कोटी आहे। तिथून तो होईपर्यंत जाईल 1.5 लाख कोटी पर्यंत। ते कमी पडलं तर आणखीन मग त्याला एक शब्द आहे सुप्रमा। आता शक्तीपीठाच्या आजूबाजूच्या जागा हे सगळ्यांचे दलाल घेणार। सगळ्यांचे आता एक आलं नाही गाजले काल अंबादासने तो विषय काढलाय अजित पवारांच्या मुलाचा विषय। हे जमिनी सगळे हे ढापणार कारण हे आखणार यांना माहिती की कुठून काय होणार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।